नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पॉवर्ड बाय ॲक्टिव्हिल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण दीपाली विजय कलाटे आणि मनीषा जितेंद्र वाडघरे या दोन कुटुंबांना भेटणार आहोत. वाकड पुणे या परिसरात आजच्या भागात काय घडणार ते जाणून घेणार आहोत. कलाटे वाडघरे या दोन कुटुंबांची ओळख कशी झाली आणि मग एकंदरीत मैत्री आणि मैत्रीचं नातं जपता जपता दोन कुटुंबा झालेला सलोखा, दोन कुटुंबामधलं एक उत्तम नातं, हे सारच आपण जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बघूया काय घडणार आजच्या भागात. नमस्कार. 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 घ्या उखाणा. शिवाजी महाराजांसारखा पुत्र, जिजाऊ मातेची कुशी, विजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा. मग विजयराव तुम्ही? काळी मांजर चट्ट्या पट्ट्याची, काळी मांजर चट्ट्या पट्ट्याची, दीपाली माझ्या एक रट्ट्याची. काय 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 उखाणा आहे. पैठणीच्या साडीवर शोभे मोरांची जोडी, बर. जितेंद्ररावांच्या नावाने झाली माझ्या संसाराची गोडी. अरे वा वा. हा. भाजीत भाजी मेथीची, मनीषा माझ्या प्रीतीची. पुण्यात फक्त मेथीची भाजी पिकते की काय, असा मला प्रश्न पडलाय. बरं आधी वहिनी या सगळ्यांची ओळख करून द्या. त्या माझ्या जाऊबाई, त्या नमस्कार. त्या ननंदबाई, त्या नमस्कार. आमच्या आई. आई नमस्कार. मागे जाऊबाई आहेत आणि नमस्कार. त्या दोघीही जाऊबाई. हो हो हो. नमस्कार. नमस्कार. माऊली. हा. ह्या आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत, त्या नमस्कार. धाकट्या जाऊबाई आहेत नमस्कार. आणि ह्या सुनबाई आहेत. ती नमस्कार. पाठीमागची ननंद आहे आणि ती जावेची मुलगी आहे मोठी. अरे वा वा वा. आणि इकडे सगळे हे सगळे हे सगळं आमचं फॅमिली कुटुंब आहे अख्खं सगळं. कुटुंब. सगळ्यांना नमस्कार. हा. नमस्कार सगळ्यांना. बालपण कुठे गेलं तुमचं? बालपण माझं भोसरीमध्ये गेलं. भोसरीमध्ये. कोण कोण होतं तिकडे? आई वडील, भाऊ बहीण. आणि माहेरचं नाव काय तुमचं? माहेरचं नाव टोपे. आई वडील काय करायचे? आई गृहिणी आणि वडील गव्हर्नमेंट सर्व्हिस. तुमचं बालपण? वाकडमध्येच गेलो. वाकडमध्ये. तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी? आमचे लहान असताना आजोबा, 3 चुलते, 3 आत्या होत्या, बहिणी आहेत 3. परत खूप मोठं कुटुंब आहे आमचं, फॅमिली खूप मोठी. अच्छा. पण आजही तशीच असेल ना? हो, एकत्र सगळे. सगळे. म्हणजे कामानिमित्त सगळे वेगळे कामानिमित्त असले वेगळे सगळे राहतात. तरी कलाटे कुटुंब हाकेला सगळे सगळे एकत्र, सगळे एकत्रच आहे. तुमचं बालपण? माझं पुण्यात गेले, पुण्यात FC रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक. तिथे आई वडील वगैरे असतात. आई वडील आई वडील आहेत, चुलते चुलती, सगळी जॉईंट फॅमिली आमची. अजून सुद्धा जॉईंट फॅमिली आहे. अरे वा वा. आणि तुमच्याकडे? तर आमच्या वागणीला गेलं, वागणी. आणि मग तुमच्या घरी लहानपणी कोण कोण होतं? आमचे आम्ही 3 एकत्र कुटुंब, 3 भाऊ भाऊ सगळे एकत्र कुटुंब आहे आमचे. हो ना. कसं वाटतंय पण आज तुम्हाला? ठीक आहे, व्यवस्थित. ठीक आहे म्हणजे? आज तर छान वाटते. नाही नाही नाही, पण त्यांना ठीक वाटत असेल, तुम्ही काय ठीक आहे जबरदस्ती? नाही नाही, छान छान त्यांची वाटते. खरी भावना आली ना. पूर्वी छान होतं, लग्नानंतर ठीक वाटतंय. असू शकतं ना एखाद्याचं मनातलं वाटावरती आलं मनातलं वटावर आलं. बरं तुमच्या वटावर आले ह्या तिघांच्या पोटात छान आलं. तुमच्या दोन कुटुंबांची ओळख लग्नानंतर झाली हो, की आधी? लग्नानंतर झाली आमची ओळख. आधी तुमचा परिचय नव्हता? नाही नाही. मग मैत्री? आमची पहिल्यापासून लहानपणापासून ओळख होती, मैत्री होती, परंतु लग्न झाल्यानंतर ह्यांची मैत्री झाली. बरं बरं बरं. पण तुमची कधीपासूनची ओळख आहे तरी? तर आमची तर शाळेत. 4थी 5वी पासूनच एकत्र आहे. 4थी 5वी पासून एकत्र आहे. 4थी पासून तुम्ही एकत्र? हो, एकत्र. आणि आमची मुलं ही आता तशीच आहेत. दोघांची 12thला आहेत सायन्सला, दोघंही अजून एकत्र आहेत. ते मित्र तसे आम्ही दोघीही मैत्रिणी आणि आमची मुलंही मित्र. मित्र हे झाले. लग्नानंतर 18 वर्ष झाली आमच्या. तेव्हापासून आम्ही म्हणजे हे दोघं आधी मित्र होते ऍक्च्युली. त्याच्यानंतर आम्ही दोघी मैत्रिणी झालो. 2-2 महिन्याचंच लग्नामध्ये अंतर आहे आमच्या. आणि त्याच्यानंतर मुलांमध्ये पण एक 6-6 महिन्याचं. आणि दोघींनाही एक एकच मुलगा आहे आम्हाला. पण मग तुमच्या मैत्रीची सुरुवात 4थी मध्ये कुठून झाली? आम्ही प्राथमिक शाळा पिंपरी वाकड. पण अभ्यास जास्त कोणाला आवडायचा दोघांमध्ये? अभ्यास आवडायचा, पण केला कोणीच नाही दोघांना. केला कोणीच नाही, या मतात होत आहे. आवडायचा दोघांना? आवडायचा, पण केला केला कोणीच नाही. का हो असं? तुमच्या बाबतीत काय अभ्यासाचं? अभ्यास करायचो ना, करायचो म्हणजे? पास होण्यापुरता. हा? तुम्ही काय म्हणत होते? आईच्या धाकामध्ये अभ्यास जास्त केला त्याने. मग मला सांगा, आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. मैत्री तर आहेच, पण अनेक किस्से घडतात लहानपणी, ते लक्षात राहतात. तर अशी एक आठवण जर दोघांच्या मैत्रीची सांगायची झाली तर आधी जितेंद्रजी तुम्ही सांगा, कुठली सांगाल? एकत्र आम्ही शाळेत जायचो सायकल येऊ. अरे वा. तुम्हाला काय आठवतं अशा वेळेला? कुठली आठवण आठवते? आठवणे असं काही नाही, पण आम्ही एका दिवसाचं बाहेर पडलो ना सुट्टीच्या दिवशी, तर एक नदीकडे पोहायला जायचो. पोहायला गेल्यानंतर ते जे अंग डोळे लाल व्हायचे असे एकदम.
तर घरची ओरडती म्हणता मी येतानाच काय करायचो, पोपटा वगैरे असतो ना तो माती, ते अंगावरती ओढून वगैरे पाण्यात गेलोच नाही असं दाखवून मिळून घरी यायचं. असला प्रसंग करता यायचो. म्हणजे थोडं टाळायला लागायचं की पाण्यात जात नव्हती जास्त दाखवण्यासाठी थोडं करायचं. पण दोघांमध्ये जास्त खोडकर मस्तीखोर कोण होतं जास्त? मीच असेल का काय हो? तर असे काही नाही, दोघं बी. तोंडामध्ये तो खोडकर आहे, खोड्या करण्यामध्ये मी. शाब्दिक मध्ये तो असेल खोडकर. किंवा आतून खोडकरी. पण इतकी वर्ष तुमची मैत्री टिकण्याचं कारण काय? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? निस्वार्थीपणा. निस्वार्थीपणा. अपेक्षा कोणत्या नसल्यामुळे टिकतात. आणि हेच तुमचं हेच. हेच एक कारण. आर्थिक कुठलं काही कोणाचं येत नाही त्यामुळं. तुमचं लग्न कसं जमलं हो वहिनी? लग्न आमचं अरेंज मॅरेज झालं. मी म्हटलं का लव्ह मॅरेज? काय एवढं एकदम आमचं असं कशाला सांगितलं? कसं काय? माझे चुलते आणि ह्यांचे चुलते पाहायला आले होते मला. तो दिवस आठवतोय का? हो, ते आठवतोय आलेले ना. बघायला ते आले होते. आठवतोय ना. आठवतोय. काय झालं होतं? काय नाही, त्यांनी पाहिलं मला. नंतर मग म्हणले की म्हणजे मुलगा वगैरे पाहायला येईल. त्यांना आवडले मी, तेव्हा त्यांनी सांगितलं की घरातले वगैरे पण येतील पाहायला. असं कोण म्हणालं? ह्यांचे चुलते, हे काय म्हणजे म्हणाले माझे नाही? सासरे. हे काही बोलले नाही? ते आले ते ना पाहायला. कधी? त्याला दुसऱ्या दिवशी 2-1 दिवसांनी आले ते लगेच पाहायला. काय हो? काय झालं? गेलो होतो पाहिला, परंतु आल्यानंतर प्रश्न विचारला. मी म्हटलं ठीक आहे, पण ठीक आहे तर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी लगेच माझा कुंकवाचा टिळ्याचा कार्यक्रम एंगेजमेंटचा धरून टाकला. त्यानंतर संध्याकाळचं घाबरलं. आमची एक बहीण आहे सुवर्णा गव्हाणे म्हणून बोसरीमध्ये, तिला घेऊन रात्रीचा मी ह्यांच्या घरी एक मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो आदल्या दिवशी लगेच. हा, पहिलं बातचीत व्हायला हवी ना पहिली. मग झाली? हो, अर्धा तास बातचीत झाली, दोघांचं संगनमत जुळलं, त्यानंतर होकार दिलं. अच्छा. म्हणजे त्या आधी तुम्ही असं बघून फक्त होकार असा नव्हता, तुम्ही बोलले होते दोघे. चर्चा हो ना? त्या दिवशी कोण जास्त बोललं होतं? मीच बोललो होतो. माझेच प्रश्न जास्ती होते, त्याच्यातून कमी होती. चहाला फोर्स झाला. हा? चहा हे कधी घेत नाही. आणि त्या दिवशी मी आता सगळ्यांना चहा दिला, जसे मोस्टली सगळे पाहुणे येतात तसे त्यांना सगळ्यांना चहा दिला. हे नको म्हणले. अहो म्हणलं घ्या ना, अर्धाच कप आहे. ते म्हणले पण ते अर्ध्या कपावर डन झालं. त्यांना वाटलं मुलगी जरा चांगली दिसते, सगळ्यांना खायला प्यायला वगैरे घालेल. असं नाही वाटलं? जरा ते पुरवून देईल असं वाटलं त्यांना. नाही, आणि परिस्थिती आता माझ्या शरीरावरती पाहून वाटत नाही की जास्त खायला घालायचं. मला आता तुम्हाला विचारायचं, ज्या दिवशी तुम्ही बघितलं त्या पहिल्यांदा तुम्ही बोलला तेव्हा तुमचे जास्त प्रश्न होते, तुम्ही जास्त बोलला होता. आता लग्नाला किती वर्ष झाली? आता 18 वर्ष झाली. आता कोण जास्त बोलतं? दोघेही. कॉम्बिनेशन सेम आहे. होय, सतत 50-50 अंताक्षरी सुरूच असतं. अंताक्षरी सुरू असती, पण ज्याच्याकडनं अंताक्षरीला सुरुवात होईल त्यांनी शेवट करायची. पण रागावणं नसेल ना? नाही, थोडंफार चिडचिड चालती. कोणाची? दोघांची होती. दोघांची? दोघं चिडतात. मग तेच सांगितलं, दोघंही चिडतात, पण ज्याच्यापासून सुरुवात झाली असेल त्याने 3 दिवसात संपूर्ण कॉम्प्रोमाइज करायचं. काय म्हणजे यांनी करारच करून घेतलं. तुमच्याकडे कसं काय हो? कसं जमलं? अरेंज मॅरेज. पण कसं काय? माझ्या मामाचा मुलगा आहे, कुठे? मानला हा. गवारे म्हणून. बर. तर त्यांनी जस्ट म्हणजे ह्यांची मामा कंपनी तिथं आमच्या होते. मामांनी आम्ही पहिले मामाने मुलगी बघितली. मामा मामी आई गेलेली, मोठा भाऊ. त्याच्यानंतर मी गेलेलो. मी होतो तुझ्याबरोबर. नाही, नंतर एक किस्सा असा झाला. आम्ही हिला बघितल्यानंतर मला जरा हे वाटले. त्यानंतर आम्ही तिला बाहेरूनच बघितली. का रे, मी रोडवरतून चालले होते मी असं. मग हे दोघांनी मला बघितलं, म्हणजे यांनी त्यावेळेस जस्ट बघितलं नव्हतं. ते म्हटले मी मुलगीच बघितली नाही त्यावेळेस. मग त्याच्यानंतर हे दोघं जण आले, नेमके ते गाडीवरनं पडले पण ते आम्ही दोघांची गाडी गाडी आमची स्लिप slip झाली दोघांची. तिथं जाऊ द्या, एवढी मोठी एनर्जी होती त्याला पाहिल्यानंतर ना, त्याने एवढी स्पीड केली आणि आमची गाडी गाडी डायरेक्ट slip झाली. आणि सासरवाडीत त्याच्या स्लिप झाल्या. आणि आम्ही दोघंच होतो पडल्यानंतर त्यावेळी. आणि वाचवायला कोणाला तर सगळे मेवणे मंडळी झाली. अशी परिस्थिती आमची. मी बघून तुम्ही घसरला. हा, बघून घसरला, तिथंच घसरला. रागाचं काय कारण असतं? बाहेर गेलाय समजा मित्र आणि घरी येताना आज घरचं वातावरण थोडं तापलेलं आहे, हे कळतं कसं तुम्हाला? अंदाज येतो ना. कसा हो? भांडी आपटणे अंदाज येतो ना थोडा. सगळ्यांना ते येतो. तो स्वभाव लगेच कळतो सगळ्यांना. ह्या रागावल्या रुसल्या तर तुम्हाला कसं कळतं? नाही, ते एकदम चेहरा एकदम छोटा आणि एकाच ठिकाणी कॉन्शियस त्यावर जास्त मुलांची नाव आता येतात. इतर वेळेस हा, मग मुलांना आवाज द्यायचे. हा, मुलांना कारभार असतो सगळा राग आले. तुमच्या दोघींचं मग कसं काय जमायला लागलं? लग्न त्यांचं फेब्रुवारीमध्ये झालं ना, आमचं एप्रिलमध्ये झालं. त्याच्यानंतर मग आमच्यासारखे कॉन्टॅक्ट कार्यक्रम वगैरे त्याच्यामध्ये भेटी जास्त वाढल्या. पण कशा आहेत त्या वहिनी? खूप छान आहे, हा? मस्त आहे, स्वभाव खूप छान आहे. सगळ्यांसाठी नाही का धावून येणारी मदतीला माझ्या. मी कधीही तिला बोलवलं की ती कायम माझ्यासाठी नाही का तयार असते. बरं, आता घरातले काय म्हणतायत ते ऐकूया. हा, सासूबाई सांगा जरा सुनेबद्दल.
सुना छान आहेत माझ्या सुना, दोघी पण छान आहेत, मुलं पण छान आहेत. हा खूप काळजी घेतात माझी, दुखण्याची याची खाण्यापिण्याची, चांगले आहे दोघी पण. पण सून चांगली आहे की मुलगा? आता दोघं पण छान, मुलं पण काळजी घेतात, सुना पण काळजी घेतात. पण सुनेने स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? काही नाही तसं सांगायला, बदल करण्यासारखं काय नाही. काही नाहीये. आता हसल्या बघा, बदलाचा विषय आला तेव्हा इतका वेळ एवढा गंभीर होता चेहरा. हा? ननंदे मी नाही असं काही नाही एवढ्या आश्चर्याने बघण्यासारखं, कारण आम्ही नंदेचं नातं लावतच नाही. म्हणजे असं कधी आम्हाला वाटतच नाही आम्ही ननंद भाऊ तुम्ही कुठे असता राहायला? मी भोसरीमध्ये. भोसरीमध्ये किती वेळा येता इकडे? महिन्याला येते, दर महिन्याला येते मी. महिन्यातून एकदा? हा, मी घरी आईस्क्रीम खायला निघाल तर इकडे येते मला लगेच. सांगा, तुम्ही नणंद आहात ना? हो. का इलेक्ट्रिकचं बिल महिन्यातून एकदा काय येतं? नाही, त्यांनाच आठवण होती माझी सारखी. हा? त्यांनाच आठवण होती माझी. पण यांचा चेहरा तुम्ही येता तेव्हा बघितलाय कधी? हो. कसा असतो? नाही, तो मला कळतो लगेच, फ्रेश असतात त्या मी आल्यावर. हा? आणि जाताना? जाताना पण फ्रेश असतात. हा, की निघाली एकदाची? नाही, असं काही नाहीये. जाऊबाई तर एकदम छानच आहेत माझ्या, काही वादच नाही. म्हणजे कधी काही माझं चुकत असेल तर ते सांगतातही समजून की हे तुझं चुकतंय, हे तू कर. किंवा फ्रेंडली पण खूप राहतो आम्ही, सगळं शेअर करतो एकमेकींबरोबर. शॉपिंगला तर आम्ही कायम एकत्रच. आणि मी एकटीच आहे, मला बहीण नाहीये, तर मला मोठी बहीण मिळाल्यासारखं सगळं सपोर्ट त्या मला करतात. या घराबद्दल काय सांगाल? दिराबद्दल काय सांगाल? मला 2 भाऊ आहेत, पण मी माझा 3रा भाऊ असल्यासारखं ते मला सजेस्ट पण करतात आणि सपोर्ट पण करतात. ते दोघंही मला इतकं समजून सांगतात आणि त्याही मला लहान बहिणीसारखंच प्रेम करतात. जाऊबाई बद्दल सांगायचं म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर माझं लग्न झालं. हा. ते आल्यानंतर मी आले. पण असं मोठ्या आहे म्हणून असं कधी वाटलं नाही. कायम त्यांनी सल्ला घेतलाही आणि त्यांचा सल्ला मी ऐकलाही. प्रत्येक व्यक्तीशी फॅमिली सारखे बोलतात. मी पण त्यांची जाव आहे, हा, सगळ्यात छोटी मी. मग काय दुःख आहे का तुम्हाला? हा, हा, बोला. हा, त्यांनी कधीच असं वाटून नाही दिलं की मी दुसरीकडून आली. एकदम छोट्या बहिणीसारखं मला सांभाळलं त्यांनी. प्रत्येक सांगतात की असं कर श्रद्धा, तसं कर श्रद्धा. आता बायकोसाठी एक नवरा खेळ खेळणार आहे आणि या दोघांपैकी जो कोणी तो खेळ आधी पूर्ण करेल झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार आहे. तर आता मला बघायचंय हे दोघे काय करतात. हा, बरं, हे असंख्य तुकड्यांमध्ये विखुरलेलं एक चित्र आहे, ते पूर्ण करायचंय. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. अभिनंदन. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. वहिनी, झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू, अभिनंदन. तर आता इकडे बघूया काय चाललंय. हा, घ्या, बोला. तिचा खूप मनमिळावा स्वभाव आहे. ती कुणाशी भांडण वगैरे असं कधी आमचं झालेलं नाहीये. नाही, होई नाही आणि होणारही नाहीये. नाही नाही नाही. तुम्ही मोठ्या आहात. हो. मग त्याच्यानंतर त्या आल्या खरं. हो. मग कसं काय, जेव्हा आल्या तेव्हा त्या कामं काय करायच्या का हो घरात? नाही नाही नाही, ती सगळं म्हणजे सर्व कामं ती करत असायची आणि मी तिला सांगत असायची कामं, आणि तुम्ही आराम. आराम कुठला. आमचे दीर म्हणजे ना एक भावाप्रमाणेच आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीचं म्हणजे सांगायला आम्हाला वेळ आलेली नाहीये. काही जरी लागलं तरी ते घरपोच लगेच घेऊन येतात. मनीषाताई माझ्या जाऊबाई आहेत. त्यांचा स्वभाव खूप छान आहे, खूप सांभाळून घेतात आणि कधी आमचं म्हणजे काहीच झालेलं नाही भांडण वगैरे. ते माझे काका आणि काकी आहेत. ते खूप माझ्या पहिल्यापासून त्यांनी खूप लाड केलाय काय, आणि जास्त करून त्यांच्यासोबतच मी खूप फिरलेत. दोन्ही पण पॅरेंट्स सारखेच आहेत माझ्यासाठी. दोघं पण सपोर्टिव्ह आहेत. ते दोघं पण, हे दोघं पण, दोघं सपोर्टिव्ह आहेत. आणि आई कशी वागते बाबांबरोबर? नाही, कोण कोणावर जास्त रागावतं खरं सांग? आई बाबांवर की बाबा आईंवर?
असं रागवत नाही कधी, पण असं नॉर्मल तेवढंच. दोघं तर आधीपासूनच सपोर्टिव्ह होते, आत्ता पण आहेत. दोघं पण मम्मी पप्पा सारखेच आहे माझे, ते पण आणि हे पण बारकेपणीपासून संग होतं. आणि दोघं पण माझ्या चिडतात मी काय चुकीचं केलं तर. बरं, तुला कधी कोणी फटका दिलाय? दोघांनी मारतात. याला म्हणतात खरी उत्तर. बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि आता या भागात दीपाली वहिनी आणि मनीषा वहिनी यांच्यापैकी कोण पैठणी जिंकणार ते आत्ता ठरणार आहे. खेळ सोपा. यांच्याच प्रांगणामध्ये ही छोटी छोटी मडकी ना, हो ना, लहान लहान, त्यामध्ये छोटे छोटे प्लास्टिकचे चेंडू टाकायचे. हळूहळू टप्पा करून तो त्यात जाऊ शकतो. कसे टाकायचे ते तर दोघींनी ठरवायचे. मोठं मडकं आणि लहान मडकं अशी 2 साईज आहेत. मोठ्या मडक्यात जर चेंडू गेला तर 10 गुण आहेत, आणि छोट्या मडक्यामध्ये जर चेंडू गेला तर 20 गुण मिळणार आहेत. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण आजची पैठणी पटकावणार. सुरुवात तुमच्यापासून. शून्य. आता आपण अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या मनीषा वहिनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दीपाली वहिनी. त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. दीपाली वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करू. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.